ही पोरं स्वतःहून करत नाही, यांच्या डोक्यात कुणीतरी घातलेलं आहे, ही हत्यापोटी करताय. आपला जरी कार्यक्रम उद्ध्वस्त केला, कार्यक्रम होऊ देणार नाही, तरी आपण साभार परत जाऊ. आम्ही त्या वर्षी परिषद रद्द केली, तळेगाव दाभाडेची ती परिषद त्या वर्षी झाली नाही. पण छाती ठोकपणे आणि मराठा सेवा संघाचा कार्यकर्ता म्हणून सांगतो, 3 वर्षांनंतर ज्या पोरांनी ते पेंडा ओपन केला होता, ती सर्वची सर्व पोरं पुरुषोत्तम खेडेकरांकडे पुण्यामध्ये आली आणि साहेब तळेगाव दाभाडेची परिषद ज्यांनी आम्हाला उचलून टाकायला लावली, आमच्या डोक्यात तेव्हा काहीतरी घातलं की तुम्ही देवाच्या विरोधात आहे. आणि त्याच पोरांनी शिवधर्म परिषद तळेगाव दाभाडेला बोलवली आणि जवळपास 5 ते 10 हजाराचा मॉब त्या तळेगाव दाभाडेमध्ये होता. हे परिवर्तन वगैरे नाही, कुणीतरी काहीतरी सांगताय म्हणून मी मगाही बोलत होतो. आणि कार्यक्रमाचे खरं म्हणजे उशीर झालेला असल्यामुळे जास्त वेळ आपला यासाठी घेणार नाही, कारण ठोंबरे साहेब यानंतर बोलणार आहे. खरं म्हणजे त्यांचं पहिल्यांदा मी 18, 12, 13 नोव्हेंबरला भेटला जे आपण विश्व मराठा सेवा संघाचं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं आणि त्यांना पुरस्कारानं सन्मानित केलं. 2017 मध्ये त्यांचं भाषण मला ऐकण्याचा योग आला. एक तर सहकाराचं सत्र आपण ठेवलं होतं आणि ठोंबरे साहेबाला वक्ता ठेवलं होतं आणि समारोपामध्ये त्यांना आम्ही विश्वभूषण पुरस्कार दिला. म्हणजे मला कुणीतरी बोलत असताना महाराष्ट्रामध्ये तरी ठोंबरे साहेबांसारखा माणूस नाही असं म्हणत होते. आम्ही त्यांना विश्वभूषण असं म्हटलंय. विश्वात ठोंबरे साहेबांसारखा मराठा समाजामधला माणूस नाही. मराठा सेवा आयोगाला पारितोषिक देत नाही. मराठा सेवा संघाचा पारितोषिक भेटण्यासाठी खूप दिवस त्याच्यामध्ये घालावी लागतात, खूप कसोट्यात जावं लागतं. बाकीची पारितोषिक कुठे मिळत असते, जिथे पुरुषोत्तम खेडेकर आहे आणि तिथून तुम्हाला मराठा सेवा संघाचं पारितोषिक काढायचं असेल तर त्याच्या कसोटीला तुम्ही उतरल्याशिवाय पुरस्कार मिळत नाही. आणि म्हणून विश्वभूषण पुरस्कार सन्माननीय ठोंबरे साहेबांना आम्ही दिला. विश्वात सुद्धा त्यांची गणना झाली पाहिजे, नव्हे झालेलीच आहे. आणि म्हणून मोझांबिक मध्ये ते कारखाना काढतायत, परदेशामध्ये. भारतात सगळ्या कारखान्याचे रिपोर्ट मागवले. आपल्याला माहित आहे का नाही साहेब, कधी सांगत आहेत काय? बघा, आपल्या सगळ्यात गोष्ट अशी आहे की मराठा समाजाच्या लोकांना मोठे पण घ्यायची सवय नाही, ही गोष्ट आहे आणि मागं राहिलं पाहिजे. पण आता आम्ही सेवा संघामध्ये तेच सांगतो. आता माधव जाधव ऍडव्होकेट माधव जाधव तिकडे बसले होते, हे मराठा सेवा संघाचे आमचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र कार्यक्रम काम करतात. चांगले वकिली पेशाने एवढे जबरदस्त आहे. परंतु ही माणसं काय होतात की प्रसिद्धीमध्ये आम्ही जायचं नाही असं होतं. पण आता ते आपण टाळलं पाहिजे, कारण तुम्ही तुमच्याच लोकांना पुढे आणल्याशिवाय कोणी बोलणार नाही. ठोंबरे साहेब विश्वभूषण पुरस्कार देण्याचा विचार याच्या अगोदर कुणी केला नाही, मराठा सेवा संघाने केला. ही गोष्ट तुम्हाला निश्चितच अभिनंदनीय असली पाहिजे. त्याचं